नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. युडास पोर्टलवर आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलं आहे. त्यांना जर ते आपल्या शाळेतून गेले असतील तर त्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकलं आहे, नवीन विद्यार्थी ॲड केले, इम्पोर्ट केले. ही सर्व माहिती आपण 2026मध्ये करत आलो आहोत. जर एखादा विद्यार्थी आपल्या मागच्या वर्षी किंवा आणखी काही जुना विद्यार्थी जेव्हा आपण ड्रॉपबॉक्समध्ये टाकला होता आणि ड्रॉपबॉक्स क्लिअर करण्यासाठी आपण त्याला इनॅक्टिव्ह केलं होतं, तर अशा इनॅक्टिव्ह विद्यार्थ्याला ॲक्टिव्ह कसं करावं त्याबद्दलचा हा व्हिडिओ. चला सुरू करूयात. सर्वप्रथम ब्राउझरमध्ये आपलं युडास पोर्टलची साईट ओपन करूयात. ID पासवर्ड टाकून लॉग इन करूयात आणि नंतर 2026-27 या चालू वर्षावर क्लिक करूयात. क्लोज. डाव्या बाजूला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स हे ऑप्शन पाहायला मिळतं. या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सवर एक क्लिक करूयात. ड्रॉपबॉक्स स्टुडंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर इथे टाईप करायचा आहे किंवा पेस्ट करू शकता. त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा पेन, हे सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळेल. डू यू वॉन्ट टू चेंज द ड्रॉपबॉक्स स्टेटस या बॉक्सवर एक क्लिक करूयात. सब स्टेटसमध्ये मार्क ड्रॉपआउट आणि रिमार्कमध्ये आपण स्टुडंट ॲब्सेंट सिन्स मेनी डेज हे रिमार्क निवडूयात. अपडेट करूयात. कन्फर्म. स्टुडंट ड्रॉपबॉक्स स्टेटस हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. जन्मतारीख बघून घेऊ आणि त्याचा पेन नंबर कॉपी केलेलाच आहे. त्याचा पेन नंबर आणि जन्मतारीख टाकून गो केल्यावर ड्रॉपबॉक्स असं आता त्याचं स्टेटस दिसत आहे आणि समोरची शाळा त्या विद्यार्थ्याला तो जेव्हापासून ड्रॉपआउट झाला होता त्याच्यानंतर कोणत्या वर्गात त्याला घ्यायचं आहे, तो वर्ग तिथपर्यंत, आता सध्या चालू असलेला त्याचा वर्ग इथपर्यंत हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पण वर्गात घ्यायचं आहे त्या वर्गात आपण घेऊन त्या विद्यार्थ्याला ज्या पण वर्गात तुकडीत घेऊन त्याचं ॲडमिशन डेट टाकून इम्पोर्ट करेल, तो विद्यार्थी त्या शाळेमध्ये इम्पोर्ट होईल. हा होता एक शॉर्ट व्हिडिओ इनॅक्टिव्ह स्टुडंटला दुसऱ्या शाळेने कसं इम्पोर्ट करता यावं त्याबद्दलचा. जर तुम्हाला अशा टेक्निकल बाबींबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. नक्की फायदा होईल. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.